खेड शहरामध्ये खेडच्या नळपाणी योजनेचं काम चालू आहे आणि जोपर्यंत ती नळपाणी योजनेची पाईपलाईन टाकली जात नाही तोपर्यंत आपण रस्ता करू शकणार नाही. कारण रस्ता केल्याने पुन्हा पाईपलाईन खोदायचा त्याला काय अर्थ नाही. म्हणून सध्या पाऊस प्रचंड आहे. पावसाळा कुठेही विराम घेत नसलेला असल्यामुळे ते काम थोडंसं स्लो गतीने चाललं आहे. परंतु आता एक मला वाटतं महिन्याभरात पाऊस आता जवळपास संपेल. त्यानंतर नळपाणी योजनेचं काम पूर्ण करून आपण जसं नळपाणी योजनेचं काम झालं की लगेच आपण रस्ता जो आपण नियोजित रस्ता आपला जो मंजूर आहे त्याचं काम आपण सुरू करणार आहोत. तत्पूर्वी आपण तिथे खड्डे भरून वगैरे आपण तात्पुरते रिलीज द्यायचा प्रयत्न करतो. पण कंटिन्यू पाऊस असल्यामुळे त्रास होतो मला पूर्णपणे कल्पना आहे. माझं लक्ष देखील त्याच्यावरती आहे. परंतु नळपाणी योजनेचं काम झालं की खेड शहरामध्ये हा रस्त्याचा प्रश्न मिटेल आणि पुढचा रस्ता जो आहे तो त्याची देखील कामाला आपण इमिडिएट सुरुवात करतोय. थोडासा त्रास हा होतो मला त्याची कल्पना आहे, परंतु हा तात्पुरता आहे. आपण ज्यावेळेला हा रस्ता पूर्ण होईल म्हणजे पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये खेडच्या हद्दीमधला हा रस्ता पूर्ण करायचं आपलं नियोजन आहे. जेव्हा हा रस्ता पूर्ण होईल 15 वर्ष या रस्त्यावरती कुठलीही अडचण येणार नाही. म्हणजे आपल्या 15 वर्षाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.